इथं शौकतबाई आले. शौकतबाई नेमकं काय साहेबाकडे आलता? ऑल इंडिया मध्ये इत्यादुल मुस्लिम जिल्ह्याचे अध्यक्ष नाते साहेबांनी बोलवले होते आज आम्हाला की आघाडीमध्ये मिळून आपण काम करू. साहेबाचा जे आदेश घेऊन आम्ही हैदराबादला सांगणार आहेत. हैदराबादचा जे आदेश येईल त्याप्रमाणे आम्ही जाणार. कुठल्या संदर्भात आलता? सध्या विधान परिषदेच्या संदर्भात चर्चा झाली आणि इमाम साहेब आमचे राहा म्हणलेत. हे आदेश साहेबाचा आम्ही वर कळवणार आहेत. मग वर काय निर्णय येईल त्याबरोबर आम्ही राहणार आहोत. MIM चे तौफिकबाई दिसले आतमध्ये. आम्ही सगळं बरोबर आहे ना. तोपी खत्तूर आहे, आम्ही गट्टे ते सगळे आम्ही बक्षीस आमचं बरोबर आहे. नाना बी आलते. सगळं चर्चा तेच चालली आमची. काय नेमकं चर्चा झाली? नेमकं काय पण नाही. आता ह्यांचा आदेश वर पाठवायचं एवढंच झालं. वरनं काय आदेश येईल ते काम करायचं ठरलं. वरचा आदेश काय येईल तेव्हा MIM चं ठरणार आहे असं शौकतबाई म्हणतात. मला सांगा शौकतबाई, MIM चे 8 नगरसेवक आहेत. 9 नगरसेवक 9. एक कॉप्ट. एक कॉप्ट म्हणून 9 नगरसेवक. पक्षाचा आदेश ते आदेश असणार. वर हैदराबादने जे निर्णय येईल ते निर्णय मानणार. कशी असणार आहे ही निवडणूक? प्रचंड लोक नाराज आहे. सत्तेची माज आली, पापचा घडा भरलेला आहे. एवढी माज आहे. एवढं मी बघितलं, राजकीय परिस्थिती बघितलं, मी अनेक आमदार खासदार बघितले, पण असली माज कधी बघितलेली नाही. एवढी माज आलेली आहे. कुठली माज? सत्तेची माज आणि पापचा घडा भरला याचा. जनता निर्णय घेतली याचा चांगलाच. का बरं एवढं रोष? अहो बघा काय चाललं. विकासावर काहीच बोलत नाहीत. विकासावर चर्चा रे फक्त हिंदू मुस्लिम दर्गा मस्जिद, दुसरा विषयच नाही. वर्तमानपत्र बघा, तुम्ही चॅनलवर बघा, तुमच्या युट्यूबवर बघा. शौकतबाई, आम्ही सोलापूरचा विकास हा कार्यक्रम घेतोय आणि प्रत्येक ठिकाणी जात आहे की कुठं विकास चालू आहे, कुठं थांबलेला आहे, सगळं घेत आहे. आणि असं कुठं वाटत नाही की विकास होईना, फक्त महागाई वाढली हे मात्र खरं आहे. तुम्ही स्वतः रस्ते बघा, रस्ते कसे आहेत, विकास आहे, पाणी वेळेवर मिळतंय का? अहो आपल्याकडून एक वर्षाचं पाणीपट्टी घेतात आपल्याकडून. फक्त 58 दिवस पाणी देतात आपल्याला. 58 दिवस, ते पण वेळेवर देत नाहीत. 58 दिवस सुद्धा. आता तुम्ही काय शब्द निवडून आणलं महापालिकेत? काय गेलं तुम्ही भाजपवाल्याने? आम्ही रोज पाणी देऊ म्हणलं तुम्ही. कुठे सांगा रोज पाणी? तुम्ही 4 महिने झालं, तुमचा ताळमेळ नाही. 8 दिवसाला एकदा पाणी येतं साहेब. कुठं ताळमेळ तुमच्यात? अजून तुम्ही शिवकुर सदस्य दिले नाही. अजून एक कमेटाचा आहे तुमच्याकडं. शौकतबाई, ज्या टायमाला नगरसेवकाच्या इलेक्शन होते त्या टायमाला मी तुमच्याकडे बाईट घ्यायला आलतो आणि त्यावेळेस तुम्ही म्हणला की भाजप आणि MIMच दिसेल महापालिकेमध्ये. काय गोड बंगाल होती त्या दिवशी? गोड बंगालचा प्रश्न नाही साहेब. सध्या परिस्थिती निर्माण झाली तशी आहे. MIM ऑल इंडियामध्ये इत्यादी मुस्लिम असंच साहेबांवर विश्वास ठेवणारे लोक आहेत. सर्व जाती धर्माच्या लोकांनी मतदान केलं. त्यात एका मुस्लिम समाजाने मतदान केलं निवडून आले नाही साहेब, तुम्ही म्हणला होता की फक्त MIM आणि भाजपच महापालिकेत दिसेल आणि तसंच झालं. तसं झालं. काय गणित होते? गणित तसं परिस्थिती तशी झाली साहेब. सध्या तसं केलेलंच होतं त्याने. आताची परिस्थिती काय? आताचं एक भविष्य सांगून टाका डायरेक्ट सोलापूरकरांना. सोलापूरकरांना आता सांगतो, येणाऱ्या विधान परिषदेमध्ये वेगळंच तुम्हाला दिसणार चित्र. बदल घडणार आहे. लोकांचा रोष आहे. बघा तुम्ही, नगरसेवक सगळ्या दबावाखाली आहेत. नगरसेवकाला मानपण मिळत नाही आणि ते बदल घडणार आहे. घोडे बाजार होईल असं तुम्हाला वाटतंय? घोडे बाजार होणार आहेत. 100% घोडे बाजार होणार आहेत. शौकतबाई कशासाठी आले? घोडे बाजार होणार आहे 100%. परंतु पैशाचे लोक आहे. भाजपकडे खूप पैसा आहे. भाजपकडे सत्ता आहे. तरी काय पण करू शकतात. बघा ना, काल ते भोसले स्वतःहून सही केलेला, आता म्हणते सही वापरू देत नाही केलं म्हणून. मला सांगा, भाजपकडे एकट्याकडेच पैसा आहे असं तुम्हाला वाटतंय? हो, एकट्याकडेच. आमच्याकडे कुठे आहे तो? 15 वर्ष सत्ता त्यांनी करायला आमच्याकडे काय आहे? आम्ही फक्त आमच्या राहण्यामुळे आमच्या लोकांनी मतदान करायला आम्हाला असं वाटतं जनतेने. धन्यवाद. खूप काय चांगली माहिती दिली आहे शौकतबाईंनी. हे सगळ्याचं भविष्य सांगणार आहेत. त्यांना भविष्यवाणी पुढची काय होते आहे ते सगळंच माहीत असतंय बरं का. आता हे सगळेच लोक इथं या लागलेत आणि भेटायला लागलेत. शिंदे साहेबांनी बोलून घ्या लागलेत. नाना बी इथं आलेत. चर्चा चालू आहे इथं फक्त शिंदे साहेबाच्या घरामध्ये. बघूया येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय बदल घडताय हे मात्र निश्चित आहे. मी राहुल रणदिवे सह जागृत रणदिवे, सोलापूर न्यूज.